नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। गुरुवार हा आपले जे गुरु आहेत त्यांना समर्पित आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज किंवा तुमचे जेही गुरु असेल त्या गुरुंना समर्पित असतो। मग उद्या 1 जानेवारी आली आहे। या 1 जानेवारीला विशेष महत्त्व आहे, कारण उद्या 2026 या वर्षाला सुरुवात होत आहे। मग या नवीन वर्षामध्ये जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित महाराज आपल्या प्रत्येक दुःखात सुखात आपली साथ देणार आहेत। कारण अगदी लाखो भक्त न चुकता रोज अक्कलकोटला दर्शनाला जात असतात आणि अशी मान्यता आहे की एकदा जर आपण स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण केलं किंवा त्यांना आपलं गुरु मानलं तर आपण कितीही दुःखात असू द्या, किती सुखात असू द्या, स्वामी समर्थ महाराज आपली कधीही पाठ सोडत नाही। मग जीवनामध्ये अनेक चिंता असतात, दुःख असतात, कधी कधी कोणता निर्णय योग्य आहे, कोणता निर्णय घ्यावा हे जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या पाठीशी गुरु असणं गरजेचं आहे, कारण गुरु आपल्याला निश्चित मार्ग दाखवत असतो। मग असंच अनेक भक्त न चुकता स्वामी समर्थ महाराजांचं जिथं केंद्र आहे केंद्रात जातात, मठ असेल मठात जातात आणि शक्य झाल्यास अक्कलकोटला दर्शनाला जातात। मग तुम्हाला उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची 2026 मध्ये येणारी एखादी इच्छा आहे ती पूर्ण करायची असेल तर तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी सेवा करायची आहे। मग सेवा कोणती करायची ते जाणून घेऊ, पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा मंडळी, मनुष्य म्हटल्यानंतर प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते, ती पूर्ण करण्यासाठी अनेक मनुष्य धावपळ आहे किंवा कष्ट आहे करत असतो, कारण कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नसतो। पण कष्टासोबतच जर आपण थोडीशी आध्यात्मिकची जोड या गोष्टीला दिली तर निश्चित आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होत असते। मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला उद्या न चुकता 1 दिवसीय श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। 1 दिवसीय पारायण केल्यामुळे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे आणि अखंड सदैव श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सुखात दुःखात उभे राहणार आहे। अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे। कशी करायची चला तर जाणून घेऊ। महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ। आता प्रत्येक जे स्वामी भक्त आहेत, स्वामी सेवेकरी आहे, त्यांच्याकडे हा ग्रंथ जो असणार आहे तो उपलब्ध असणार आहे। तुमच्याकडे नसेल तर आजूबाजूला तुमचे शेजारी असतील किंवा तुम्हाला जर रोज सेवा करायची असेल, तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल तर तुम्ही अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा आणि ही जी पुस्तक आहे हे खरेदी करा। तुम्हाला उद्या न चुकता श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे। पारायण अगदी साधे आणि सोपे आहे। कसं करायचं चला तर जाणून घेऊ। सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला लाल रंगाचं जे वस्त्र आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर तिथे रांगोळी काढायची आहे। त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो घ्यायचा आहे। फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, फोटोला गंध लावायचा आहे। त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, उद्या गुरुवार आहे, मग त्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। पवमान सूक्त किंवा शक्य नाही झाल्यास श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर परत ताम्रातून मूर्ती काढायची आहे, ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाटावर ठेवायची आहे। त्यानंतर मूर्तीला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे। काही वस्त्र असतील ते घालायचे आहे, काही हार वगैरे असेल, दागिने असेल ते घालायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला संकल्पयुक्त हा स्वामी चरित्र सारामृताचा 1 दिवसीय पाठ करायचा आहे। मग कसा करायचा तर सर्वप्रथम आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला उजव्या हातात पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गंध, अक्षदा, फूल टाकायचं आहे। त्यानंतर स्वतःचं नाव, तृप्ती, गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करायचा आहे। तुमची ही इच्छा आहे ती पूर्ण 2025 मध्ये ती इच्छा पूर्ण झाली नाही, पण तुमची इच्छा आहे की 2026 मध्ये ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा काही समस्या असेल, आर्थिक अडचणी असेल, जेही असेल ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे। त्यानंतर परत आपलं जे हातातलं पाणी आहे ते तांबणात सोडायचं आहे। त्यानंतर परत 2 पळी हातात पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर जे हात आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जे तांबण आहे ते साईडला ठेवायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जर माळ असेल अतिशय उत्तम, 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो पहिला अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृतातला तो पहिल्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत आपल्याला पोथी वाचायची आहे। तुम्ही संकल्पयुक्त हा पाठ केलेला आहे। मग काय करायचं तर तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचेपर्यंत तुम्हाला मध्ये उठायचं नाही, पण तुमच्या काही आजाराच्या समस्या असतील किंवा काही व्याधी असतील, तुम्हाला इतक्या वेळ शक्य होत नसेल तर तुम्ही उठू शकता, बसू शकता। पण शक्यतो तुम्हाला काही आजार नसेल
आणि तुम्हाला पूर्ण 1 ते 21 हे अध्याय वाचायचे आहे. आता मी रोज हे 1 ते 21 अध्यायाची रोज पोथी वाचते. मला मिनिमम पाऊण तास किंवा अर्धा तास लागतो. पण तुम्ही जर ही पोथी पहिल्यांदा वाचत असाल तर मिनिमम तुम्हाला पाऊण तास किंवा पाऊण तासाचे एक 5-10 मिनटं वर लागणार आहे. पण या पाऊण तासामध्ये जर आपल्या अनेक इच्छा पूर्ण होत असतील तर तुम्हाला पाऊण तास देण्यासाठी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काही नियम आहेत का? नियम विशेष काही नाही. या दिवशी तुम्हाला शक्यतो पर अन्न खायचं नाही. या दिवशी तुम्हाला सुटकाचं खायचं नाही. शक्यतो या दिवशी जे बाहेरचं अन्न आहे ते चुकून खायचं नाही. फक्त साधे आणि सोपे नियम आहेत. यासोबत संध्याकाळी तुम्ही जोही स्वयंपाक करणार आहात सकाळी दुपारी संध्याकाळी त्याचा नैवेद्य करायचा आहे आणि तो महाराजांना दाखवायचा आहे. आता नैवेद्य वरण भात भाजी पोळी किंवा शिरा तुम्ही जोही स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे. या दिवशी चुकून तुम्हाला जे मांसाहार आहे मद्यपान आहे ते करायचं नाही. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी ही सेवा आहे. तुम्ही कोणतीही इच्छा मनात ठेवा. स्वामी समर्थ महाराज ती तुमची सेवा किंवा तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. बघा मंडळी, आपण जर महाराजांची कोणतीही सेवा केली तर महाराज सांगत असतात की मी जर माझी कोणीही अगदी मनोभावे सेवा केली तर त्या सेवेचं फळ मी त्यांना काही ना काही देत असतो. मी कधीही कुणाचं देणं ठेवत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात मी त्यांचं देणं परत करत असतो. पण तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा महाराज पूर्ण करणार आहे. पण आपली सुद्धा काही कर्तव्य आहेत की आपण सुद्धा महाराजांची काहीतरी सेवा करावी. आपण सुद्धा महाराजांचं काहीतरी देणं लागतो. या सेवेसाठी आपल्याला या गोष्टीसाठी आपल्याला महाराजांची काही ना काही सेवा करायची आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृताचं जर आपण पठण केलं तर आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला राहत असते. यासोबत आपला सुद्धा आत्मविश्वास वाढतो. आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे याची सुद्धा आपल्याला 100% खात्री असते. आणि आपल्या सुखात दुःखात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे असतात. मग त्यामुळे आपल्याला एक दिवशी ही जर सेवा केली तर निश्चित आपल्या अनेक समस्या दूर होणार आहेत. अनेक इच्छा आपल्या पूर्ण होणार आहे. अतिशय साधी अतिशय प्रभावी सेवा आहे. निश्चित करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.